हरिपाठामध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ तीर्थर्वत भाव धरी रे करुणा सज्जन हो, असं हे क्षेत्र आणि हे तीर्थ जर आपल्याला नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या जर आपल्याला नसल प्रदक्षिणा करता येत, तर इथं मात्र बाबाने तुमच्या आमच्यासाठी सोय केलेलं आहे. काहीच बैसोनी चित्त आवड आनंद आणि 2 तासाची आपली श्रीमद भागवत कथा नामसंग एकत्रित सहयोग. आणि आज विशेष म्हणजे कृष्ण जयंती. कृष्ण जयंती कोणाची असते मायबाप हो? कारण ही देवाची जयंती असते. कारण देवाच्या येण्यामध्ये सामर्थ्य आहे, म्हणून आपण काय करतो? जयंती साजरी करत असतो. देव केव्हा येत असतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युदानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वरी गुण नाम, माझी वाणी तुझे वरी गुण नाम. केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वरी गुण नाम, माझी वाणी तुझे वरी गुण नाम. सज्जन हो, काम करता करता कधी कंटाळ येतो बघा, नाही का? तर आपण काय करतो? चहा सेवन करतो ना, चहा कोणी दूध घेतो वगैरे. तसं कीर्तनामध्ये सुद्धा असं अधूनमधून प्रमाणे म्हटले ना तर खूप गोड वाटतं, नाही का? अतिशय उत्तम. मधुकर महाराजसाठी सर्वांना टाळ्या वाजवा जरा. विठ्ठल विठ्ठल मी आपल्याला सांगतो का ईश्वराचं येणे हे काय आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युदानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढीला लागेल, जेव्हा साधू संतांची हेळसांड होईल, तेव्हा ईश्वर काय होतो? अवतार घेत असतो. कारण देवाच्या येण्यामध्ये सामर्थ्य आहे, साधूच्या जाण्यामध्ये सामर्थ्य आहे. पण साधूचा आपण काय करत असतो? पुण्यस्मरण किंवा पुण्यतिथी करत असतो. कारण साधूच्या जाण्यामध्ये सामर्थ्य आहे. तुमच्या आणि आमच्या मध्ये न येण्यास सामर्थ्य न जाण्यास सामर्थ्य, म्हणून तुमच्या आमच्या वाट्याला काय असतं? आता बोलू नाही इथे, पण काव 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 श्राद्ध ज्याला आपण म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण? श्राद्ध. या ईश्वराचं येणं म्हणून त्यांची असते जयंती. साधूची जाण्यामध्ये सामर्थ्य आहे म्हणून त्यांची पुण्यतिथी आणि आपलं श्राद्ध. सज्जन हो, तर देव केव्हा आलेला आहे? प्रत्येक युगामध्ये देवाने अवतार घेतलेला आहे. सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपू सारखा अधर्म वाढीला लागला, तेव्हा भगवंताने काय केला? नरसिंह अवतार घेतला. सज्जन हो, त्रेतायुगामध्ये रावण रूपी अधर्म वाढीला लागला, तेव्हा भगवंताने राघवाचा अवतार घेतला, रामाचा अवतार घेतला. ज्या वेळेला कौरव आणि कंस यांचा जेव्हा अधर्म वाढीला लागला, तेव्हा भगवंताने काय घेतलेला आहे? कृष्णाचा अवतार घेतला. आज कृष्ण जयंती आहे. आणि जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर थोतांड वाजली, नको तो व्यापार वाढला, नको ते वाढलं, तेव्हा सुद्धा महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा कलियुगामध्ये तुमच्या आमच्यासाठी भगवंताने अवतार घेतला. विठ्ठल 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 आणि आजचा हा तो योग आहे.
आता बाकीच्या कृष्ण जयंती आहे. कृष्णाच्या जन्मात मी काही सांगणार नाही, कारण महाराजचं कीर्तन पुढे होणार आहे. नाही ते सर्व काही उहापोह करतील. माय बापा हो, अभंग घेतलाय आपण. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. मी आपल्याला 4 युग सांगितले. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये त्या जीवाचा आणि शिवाचा जे तुटलेलं नातं आहे ते जोडण्याचं काम वेगवेगळे साधनाने सांगितलेलं आहे. प्रथम यदम ध्यायन्त्यम विष्णू त्रेतायाम यजतो मुखा द्वापार परिचर्यानाम कलो तदहरी कीर्तनात. सत्ययुगामध्ये या जीवाचं आणि शिवाचं जे नातं आहे ते जोडण्याचं काम तर अनेक वर्ष जप तप करावं लागायचं. कारण त्यावेळेला त्या जीवाला खूप आयुष्य होतं बरं का. असं म्हणतात की लाखाच्या वर आयुष्य होतं सत्ययुगामध्ये. त्यामुळे तो अनेक वर्ष काय करायचा, जप तप अनुष्ठान करायचा, ध्यान धारणा करायचा. पण आता तेवढं आयुष्य आहे का? नाही बाबा. 1 लाखाच्या वर आयुष्य वाटलेलं आहे. पुढचं युग आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला आणि 1 लाखावरचा 1 शून्य कमी झाल्यानंतर किती आलं आयुष्य या जीवाचं? 10,000 वर्ष. त्या 10,000 वर्षामध्ये हा जीव होम हवन यज्ञ करत असे. पण होम हवन यज्ञ करायचं म्हणजे असं म्हणतात की त्या एका यज्ञामध्ये नुसतं साधा तूप टाकायचा असला तर हातीच्या सोंडे इतकं ते तूप टाकावं लागतं. आता तेवढं तूप मिळेल का? एवढं तूप म्हटलं तर आपल्याला गप चुपचुप राहावं लागेल नाही का. म्हणजे तोही ते साधन काय झालेलं आहे, फोल झालेलं आहे. पुढच्या युगामध्ये ह्या जीवाचा 1 शून्य आयुष्य कमी झाला. ते किती आलं? 1,000वर आलं. आणि त्या 1,000च्या आयुष्यामध्ये हा जीव भगवंताची प्राप्ती, ईश्वराची प्राप्ती ही कशाने सांगितलेले? होम हवन यज्ञाने त्रेतायुगात पण पूजेने सांगितली होती. पण पूजा करायची म्हटले सुद्धा त्यासाठी सुद्धा पुरोहित सगळ्या वस्तू पवित्र असावं लागतात. आता ह्या विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ही पवित्रता तेवढी राहिलेली नाही. पुढे आणखी 1 शून्य कमी झाला या जीवाचं. किती आलं ते? 1,000वरून 100 वर्षावर आलं. आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काही साधन सांगितलेलं आहे, अवघ्या वाटा झाल्या शीन. अवघ्या वाटा सगळ्या काय झाल्या? शीन झालेल्या आहेत. आणि एकच वाट म्हणजे ती आपल्याला तुमच्या आमच्यासाठी जे केलेलं आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट. ती पायवाट म्हणजे आपली होय होय वाट करे, होय होय वाट करे, होय होय वाट करे, होय होय वाट करे. पाये पाये रे पंढरी, पाये पाये रे पंढरी, पाये रे पंढरी, पाये पाये रे पंढरी, पाये पाये रे पंढरी, पाये रे पंढरी रे. मी आपल्याला सांगतो का ह्या जीवाचं आयुष्य किती आलेलं आहे? 100 वर्ष. म्हणून आपण आपल्याला दररोज काकड्यामध्ये बाबा नेहमी म्हणतात नाही का, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शेत घडिले ते अर्धराय खाय, घडिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे ओरले ते पाय, राम राम स्मरा हरी, मम राम स्मरा हरी, काय भजनाचे ओरले ते पाय, राम राम हरी, राम राम सज्जन हो, राम राम स्मरा आधी म्हटलेलं आहे. पण आपलं आपण जेवायला आधी बाबा, निजायला मधी आणि भजनाला कधी मधी. म्हणून आपल्याला ईश्वराचं स्वरूप लक्षात येतं बरं का. वास्तविक हा अट्टहास बाबांचा केवळ तुमच्या आमच्यासाठी आहे. येतो हिताचा कळवला जीव तुटे तिळतिला. मग असे बोलणे लोक संतांचं येण्याचं प्रयोजन हे तुमच्या आमच्यासाठी असतंय. शोधून आले संत संत हिताहित. आपल्याला स्वतःचं हित कळत नाही, अहित कळत नाही. नेमकं आपण करतो काय, आपण कोण आहोत, आपण आलोय कुठून आणि आपल्याला जायचं आहे कुठे.